सर्वात प्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. एकदा गुरु आणि देव असे दोघे एका शिष्याच्या घरी येतात. तेव्हा शिष्य पहिल्यांदा देवाच्या पायाजवळ दंडवत करायला जातो. देव त्याला म्हणतात, तू पहिले गुरूंना दंडवत केला पाहिजेस. जेव्हा शिष्य ह्या गुरूंच्या पायापाशी जातो तेव्हा गुरु म्हणतात, मी देवाला तुझ्या घरी आणलं आहे, त्यामुळे पहिला देवाला दंडवत कर. शिष्य परत देवाच्या चरणाजवळ येतो. तेव्हा देव म्हणतो, तुझ्या गुरूंनी देवाला तुझ्या आयुष्यात आणलं आहे. त्यांनी माझा लाडका भक्त होण्याचा मार्ग तुला सांगितला, त्यामुळं पहिला गुरूंच्या चरणापाशी जा. जेव्हा भक्त गुरूंच्या चरणाजवळ जातो तेव्हा गुरु म्हणतात, मी तुला फक्त भक्तीचा मार्ग सांगितला, पण देवाने तुला निर्माण केले नाही का, त्यामुळे जा आणि पहिला देवाच्या चरणाशी नतमस्तक हो. त्यानंतर तो भक्त देवाच्या चरणाजवळ गेला. तेव्हा देव म्हणाले, थांब, हे सगळं बरोबर आहे, पण आता मी तुला देवाची आणि गुरूंची प्रमुख तत्त्व सांगणार आहे. देवाच्या तत्वात काय बसतं पाहूया. माझ्याकडे न्याय व्यवस्था आहे. जर का तू चांगलं कार्य केलंस तर तुला चांगलंच फळ मिळेल, चांगलं आयुष्य मिळेल आणि मुक्ती मिळेल. पण जर का तू वाईट कर्म केलेस तर तुला तर त्याचे वाईटच फळ मिळेल. तुला शिक्षा होईल. तू या मायाजालात अडकशील आणि त्यात बुडून जाशील आणि तुझा आत्मा संघर्ष करत राहील. आता तुला गुरूंची तत्वे सांगतो. जेव्हा तुम्ही गुरुकडे जाता तेव्हा ती प्रेमळ शांत असते. तुम्ही कसेही असाल, कसेही वागत असाल, तुमची कर्म कशीही असली तरी ते आपल्या शिष्याला प्रेमाने आपल्या कुशीत घेतात. ते आपल्या शिष्याला शुद्ध करतात आणि मग माझ्या चरणाशी आणतात. त्यामुळे गुरु कधीही कोणालाही स्वतःहून आपल्यापासून दूर लोटत नाही, तर उलट ते आपल्या शिष्यात हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतात. त्याला शुद्ध करून मग माझ्या चरणाशी आणतात. त्यामुळे मी नेहमी पृथ्वीच्या गुरुच्या रूपातच येतो. श्री दंडवत प्रणाम. धन्यवाद.